नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज कोरेगावचं हिंदकेसरीचं मैदान पार पडते. या मैदानात सर्व अटीतटीच्या लढती सेमीला आपल्याला पाहायला मिळाल्या. त्यामध्ये सेमी एकमधील मथुर आणि त्याच्या जोडीला असणारा जरेकरांचा पाखरा हे फायनलसाठी पात्र झाले होते. त्यानंतर सेमी क्रमांक 2मधील शेवाळे आबांचा बावऱ्या आणि त्याच्या जोडीला यवतमाळकरांचा लक्षा ही गाडी देखील फायनलसाठी पात्र झाली मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो, सेमी क्रमांक 3मध्ये पन्हाळा ग्रुप कोडोली यांचा डायमंड आणि सोन्या ही गाडी देखील फायनलसाठी पात्र झाली होती मित्र. त्यानंतर सेमी क्रमांक 4मध्ये जुळेवाडीचा राजा आणि त्याच्या जोडीला मित्रांनो कनेरखेडचा माणिक पळाला. यांच्या सेमीमध्ये शिरसवडीची रायफल होती मित्रांनो, पण अतिशय सुंदर असा पळ करून यांनी गाडी फायनलसाठी पात्र केली राजा आणि माणिक यांनी. त्यानंतर सेमी क्रमांक 5मधील लाडू आणि स्वराजची गाडी देखील मित्रांनो फायनलसाठी पात्र झाली. ही पण गाडी अतिशय सुंदर पळाली. त्यानंतर मित्रांनो, सेमी क्रमांक 6मध्ये राजधानी एक्सप्रेस बलमा होता आणि त्याच्या जोडीला वडकीकरांचा हरण्या होता. ही गाडी देखील अतिशय सुंदर अशी पळाली आणि गाडी फायनलसाठी पात्र झाली मित्रांनो. त्यानंतर सेमी क्रमांक 7मध्ये सामना झाला होता. त्यातील माहुल्या शारदा पाटील पुणे यांचा माहुल्या आणि त्याच्यासोबत पुसेगावकरांचा पक्ष ही गाडी देखील फायनलसाठी पात्र झाली. त्यानंतर जीवन ड्रायव्हर निनाम यांचा सुंदर आणि त्याच्या जोडीला संभाजीनगर आणि वडकीकरांचा अर्जुन हा देखील मित्रांनो फायनलसाठी पात्र झाला होता. मित्रांनो, कोरेगावच्या फायनलला आज अटीतटीची लढत झाली, कारण की सर्व टॉपचे बैल फायनलला आले होते. आणि या अटी आणि तटीच्या लढतीमध्ये मित्रांनो चिंचनेरकरांचा लाडू आणि स्वराज यांनी 1 नंबर केला आणि हे या कोरेगाव हिंदकेसरी मैदानाचे 1 नंबरचे मानकरी ठरले मित्रांनो. त्यानंतर जीवन ड्रायव्हर निनाम यांचा सुंदर आणि त्याच्या जोडीला असणारा संभाजीनगरचा अर्जुन यांनी 2रा क्रमांक पटकावला मित्रांनो. त्यानंतर मथुर आणि पाखरे हे 3ऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरलेले आहेत हिंदकेसरी किताबाचे. तर राजधानी एक्सप्रेस बलमा आणि त्याच्या जोडीला असणारा हरण्या हे 4थ्या क्रमांकाचे मानकरी ठरलेत मित्रांनो.